1300 पेक्षा जास्त लोकांनी गुगलवरती या हॉटेलला 4.8 स्टार रेटिंग दिलंय. खरंच एवढं भारी आहे का? चला आज टेस्ट करून बघूया म्हणलं. यासाठी आपण आलोय कोल्हापूर मधल्या मराठी बाणा हॉटेलला. बसायची जागा एकदम मर्यादित आहे, पण हॉटेलचा अँबियन्स एकदम क्लासिक आणि जुन्या वस्तूंची सजावट केलेला आहे. मेनू मध्ये चिकन थाळी बघितली, किंमत आहे त्याची 390 रुपये आणि मटन थाळी किंमत होती 460 रुपये. किंमत जरा मला जास्तच वाटली, पण रेटिंग बघून मला लय मोठी आशा होती. आता ही आपली चिकन थाळी. चिकन थाळीमध्ये अंडा मसाला, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि भाकरी किंवा चपाती मिळते. सर्वात आधी मी अंडा मसाला ट्राय केला, त्याची ग्रेव्ही एकदम भारी वाटली. त्यानंतर पांढरा रस्सा, अगदी कोल्हापुरी टेस्टचा पांढरा रस्सा होता, एकदम आवडला आपल्याला. त्यानंतर तांबडा रस्सा खाल्ला. तांबडा रस्स्यामधले मसाले पूर्ण गाळून घेतलेले होते, त्यामुळे खायला एकदम भारी लागत होता आणि चव पण त्याची एकदम मस्त होती. चिकनचा मसाला फ्राय एकदम छान वाटला मला. चिकन काय अपेक्षा एवढं मऊ वाटलं नव्हतं आणि मटन छान होतं इथलं. आणखीन एक गोष्ट अजिबात आवडली नाही ती म्हणजे सोलकढी. त्याची चव खूपच आंबट होती आणि बाकी पदार्थ सगळे चव झाकून टाकत होती सोलकढी. एकूण अनुभव सांगायचा झाला तर रस्सा एकदम मस्त होते, मसाला चांगला होता. ट्राय करायला काय हरकत नाही. माझ्याकडून या हॉटेलला 8.5 रेटिंग आउट ऑफ 10. भावानं तुमच्या इथं कोल्हापूरमध्ये यापेक्षा अजून भारी कुठं मटन थाळी मिळत्या नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि महाराष्ट्रभर अशीच प्रामाणिक फूड रिव्ह्यू पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. तुम्ही या हॉटेलला जेवला असाल तर कमेंट मध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. हॉटेलचा पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तो पण जाऊन नक्की बघा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.